ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मंडळी, शेती व्यवसाय हा काहीसा अनिश्चित असा व्यवसाय आहे. कारण पाऊस, तापमान, हवामान अशा अनिश्चित बाबींशी हा जोडला गेलेला आहे. शेती उद्योगातील ही अनिश्चितता जर कमी करायची असेल तर आपल्याकडे जे नवनवीन तंत्रज्ञान आहे ते आत्मसात करणे याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ही काळाची गरज आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मंडळी, हे जे तंत्रज्ञान आहे, जे नवीन नवीन तंत्रज्ञान आहे आणि जे प्रशिक्षण आहे, हे आपल्या देशातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचावं यासाठी शासनाने काही अभियानांचं आयोजन केलेलं आहे. ही अभियानं म्हणजे काय आहेत याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या शेतातलं जे पीक आहे त्याचं उत्पादन आपल्याला कसं वाढवता येईल याकडेही आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याविषयी देखील आज आपण आपल्या कार्यक्रमातून मार्गदर्शन करून घेणार आहोत. या दोन्ही विषयातील तज्ज्ञ आज आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर सु. ल. जाधव सर, विभागीय कृषी संचालक ठाणे. नमस्कार सर. नमस्कार. त्याचप्रमाणे आपले दुसरे तज्ज्ञ आहेत श्री अविनाश देशपांडे, जुवारी ॲग्रोकेमिकलचे विभाग प्रमुख. सर, आपल्या दोघांचंही आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. जाधव सर, सर्वप्रथम मला असं सांगा की पूर्वी ज्या काही शासनाच्या योजना होत्या तर त्यांना आपण योजना असं म्हणायचो आणि आता नवीन अभियान नावाचा एक प्रकल्प सुरू झालेला आहे. तर नक्की काय फरक आहे का ह्यामध्ये, योजना आणि अभियान यांच्यामध्ये? होय, निश्चितच फरक आहे. पूर्वी राबवले जाणारे उपक्रम हे योजनेच्या माध्यमातले असायचे आणि आपल्याला माहीत आहे की योजना ही काही ठराविक क्षेत्रासाठी ठराविक उद्दिष्ट ठेवून अशी राबवली जायची. त्याच्यासाठी गुंतवली जाणारी रक्कमसुद्धा ही मर्यादित स्वरूपाची असायची. त्याला राबवताना लागणारं मनुष्यबळसुद्धा एक ठराविक स्वरूपाचं किंवा मर्यादित असं असायचं. परंतु अभियानाचं तसं नाही. अभियान म्हटलं की ही सगळी याची व्याप्ती फार मोठी आहे. बरं. मोठ्या एरियावर हे राबवलं जातं. याच्यासाठीची गुंतवणूक सरकारची ही मोठी असते, शेतकऱ्यांची गुंतवणूक मोठी असते आणि याची क्षेत्रव्याप्तीसुद्धा जास्त आहे आणि साहजिकच उद्दिष्टसुद्धा याचं मोठं असं ठेवलेलं आहे, व्यापक असं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. एकूणच ज्याला आपण झोकून देऊन काम करणे असं ज्याला म्हणतो तसं स्वरूप या अभियानाचं नक्कीच. म्हणजे मोठ्या स्वरूपाचं निश्चितच हे अभियान आहे. तर साधारण कोणकोणती अभियानं आता सध्या आपल्याकडे राबवली जात आहेत? आपल्याकडे राज्यामध्ये तसं जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारची पिकं वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आहेत. त्यातली जी मुख्य पिकं आहेत, शेती पिकं, त्याच्यासाठीचं जर अभियान जर बघितलं तर आपल्याकडे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान हे एक महत्त्वाचं अभियान आपल्याकडे आपण राज्यामध्ये यावर्षी राबवतो आहोत. त्यामध्ये भात पिकाची योजना आहे, गहू पिकाची योजना आहे, भरड धान्य जी आहेत आपली ज्वारी, बाजरी, नागली यासारखी पिकं आहे त्याच्यासाठीची योजना आहे. आणि जी आपल्या राज्याची मुख्य ताकद आहे ती म्हणजे कडधान्य आहे. कडधान्याच्या बाबतीमध्ये आपलं राज्य हे पूर्ण देशामध्ये अग्रेसर असं राज्य आहे. आपल्या राज्याला 2 वेळा कडधान्याच्या उत्पादनामध्ये, क्षेत्रव्याप्तीमध्ये आणि उत्पादकतेमध्ये राज्याला पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे देश पातळीवरचा. त्या कडधान्याच्यासाठी सुद्धा आपण उत्पादकता वाढीसाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी म्हणून हे अभियान या अन्न सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून आपण राबवतो आहोत. त्याचबरोबरीने आपलं दुसरं एक चांगलं महत्त्वाचं असं अभियान आहे ते म्हणजे आहे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान. मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये आपल्याकडं कोरडवाहू शेती आहे. त्या कोरडवाहू शेतीची उत्पादकता वाढवणं, शेतकऱ्यांना अधिक सक्षम करणं, तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना सजग करणं यासाठीचं हे शाश्वत शेतीचं अभियान आपण राबवत आहोत. काही प्रदेशामध्ये आपल्या राज्यामध्ये फलोत्पादनाची सुद्धा योजना मोठ्या प्रमाणामध्ये राबवली जाते. त्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकासाचं अभियान अशा प्रकारचे एक अभियान आपण यावर्षी चालू केलेलं आहे. नक्कीच सर. म्हणजे शेतीमधले जे काही बारीक बारीक मुद्दे आहेत ते सगळे ह्या अभियानाअंतर्गत आहेत आणि त्याबद्दलचं प्रशिक्षण आपण शेतकऱ्यांना त्यामार्फत देतो. जय किसान प्रस्तुत आमची माती आमची माणसं. देशपांडे सर, मला असं सांगा की आपण अनेक वर्षांपासून आपल्या शेतीतून पीक घेत असतो
आणि खतांचा वापरही आपण बऱ्यापैकी आता करत असतो. तर मुळात खतांचा वापर हा कसा सुरू झाला आणि आत्ता आपण खत वापरामध्ये कुठे आहोत? आत्ता आपण म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला जमिनीतून त्याच जमिनीतून वेगवेगळी पिकं वर्षानुवर्ष घेत आलेलो आहे आपण. हो, जमिनीमध्ये अन्नद्रव्याचा साठा हा मर्यादित आहे. वर्षानुवर्ष त्याच प्रकारची पिकं घेतल्यामुळे अन्नद्रव्याचा जमिनीतला साठा संपत आलेला आहे. आणि नवीन प्रकारची आता पिकं आपण घेतोय, संकरित जाती आहेत, अधिक उत्पादन वाढणाऱ्या जाती आहेत. तर या सगळ्यांची भूक पण जास्त आहे. त्यांचं उत्पादन जास्त पाहिजे असेल तर त्यांना अन्नद्रव्य पण पाहिजेत. तर ही अन्नद्रव्य भरून काढण्याकरता आपल्याला वरून अन्नद्रव्याचा पुरवठा करण्याची गरज आहे. आणि त्याच्याकरता ही खतांची गरज निर्माण झाली. सुरुवातीच्या काळाला आपण बघितलं तर एकच अन्नद्रव्य देणारी जशी युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट अशा प्रकारची खतं होती. काळ जसा बदलत गेला, गरज जशी वाढत गेली तशी मिश्र खतं आली. त्याच्या पुढे गेलं तर आपण संयुक्त खतं आली, जी DAP आहे, 10-26-26 आहे, 19-19 आहे, असे तिन्ही अन्नद्रव्य एकत्रितपणे देणारी अशा प्रकारची संयुक्त खतं आली. आणि आजच्या काळात आता आपण बघितलं तर 100% पाण्यामध्ये विरघळणारी ही वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स ही आजच्या काळामध्ये आलेली आहेत. तर ही पिकांच्या गरजेनुसार खतांच्या गरजा पण वाढत गेल्या आणि खतांचे प्रकार पण उपलब्ध झालेले आहेत. नक्कीच. म्हणजे जसं जसं नवीन तंत्रज्ञान विकसित होत गेलेलं आहे, नवीन गरजा वाढल्यात, तशा नवीन खतं देखील आपल्याकडे आलेली आहेत. देशपांडे सर, पाण्याच्या बाबतीतही हे म्हणता येईल की वेगवेगळं तंत्रज्ञान आता विकसित झालेलं आहे, पण नेमकं आपल्या शेतात या तंत्रज्ञानाचा पाण्यासाठी कसा आपण वापर करू शकतो ते सांगा. पाण्याचं जर आपण बघितलं तर वरचेवर पाऊसमान हे अनियमित होत चाललेलं आहे. जमिनीतली पाण्याची पातळी कमीत कमी होत चाललेली आहे. तर उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसा उपयोग करायचा याच्याकरता पूर्वी पाणी हे फ्लड इरिगेशन पद्धतीनं दिलं जायचं. पाणी मुबलक होतं. आज पाणी कमी असल्यामुळे नवीन प्रकारचं जे पाणी देण्याचं पाण्याचं व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये ठिबक सिंचन योजना ही अतिशय महत्त्वाची आहे आणि तुषार सिंचन योजना ही पण महत्त्वाची आहे. तर या दोन गोष्टीची सांगड घातली, उपलब्ध पाणी, पिकांची गरज आणि त्याला देण्याचं ठिबक सिंचन योजना, या माध्यमातून आपण जर गेलं तर उपलब्ध पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल हे व्यवस्थापन अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला करता येईल. सर, आपण जाधव सर तुमच्याकडे येते की शेतकऱ्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारचं आपण प्रशिक्षण देत असतो. तर जे तंत्रज्ञान आता आपल्याकडे आहे तर ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी शिकावं आणि त्यातून वेगळ्या प्रकारची कौशल्य शेतकऱ्यांनी स्वतःमध्ये निर्माण करावीत, यासाठी आपण काय वेगळे उपक्रम राबवता? एकूणच जे तंत्रज्ञान आहे ते कसं रुचकर असलं पाहिजे, त्याच्यात आवड निर्माण झाली पाहिजे. बरोबर आहे. त्यासाठी त्याच्यामध्ये गोडी निर्माण करणं, शेतकऱ्यांसाठी आम्ही अशा प्रकारचे वेगवेगळे प्रशिक्षण आयोजित करतो. हे प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्रावर, आमच्या विभागाचे काही प्रशिक्षण केंद्र आहेत, कृषी चिकित्सालय, त्या प्रशिक्षण केंद्रावर, काही प्रशिक्षण विद्यापीठामध्ये आयोजित केले जातात आणि काही प्रशिक्षण शेतकऱ्यांच्या शेतावर जिथं तंत्रज्ञानाचा अवलंब करून जे प्रात्यक्षिक घेतलेलं असते त्या प्रात्यक्षिकाच्या ठिकाणी शेतकऱ्यांना ही अशा प्रकारची प्रशिक्षण आयोजित केली जातात. त्याला आपण शेतकऱ्यांची शेतीशाळा असं म्हणतोय. आणि प्रत्येक पिकाचं तंत्रज्ञान, जमीन तयार करणे, पेरणीपासून ते काढणीपर्यंत आणि त्याचं मार्केटिंग करेपर्यंत ह्या सगळ्या बाबी पूर्ण आठवड्यातून एक दिवस वर्ग भरून शेतकऱ्यांना ह्या शिकवल्या जातात. बरं, म्हणजे मला वाटतं की शिक्षण हे जे आहे शेतीमधलं आणि ते मला वाटतं सातत्याने घेत राहिलं तरच आपण शेतीमध्ये पुढची पायरी गाठू शकतो आणि प्रगती करू शकतो. सर, आपण आता तंत्रज्ञानाबद्दल सांगितलं. देशपांडे सर, तुमच्याकडे येते की तंत्रज्ञान हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच आपल्याकडे जी माती आहे किंवा जमीन आहे त्या जमिनीची प्रत चांगली राखणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण पुढच्या अनेक वर्षांसाठी ती उपयोगी ठरणार आहे. तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? जसं आपण आपल्या शरीराचं आरोग्य सांभाळतो तसं या जमिनीचं पण आरोग्य सांभाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे वर्षानुवर्ष त्यातनं आपण अन्नद्रव्य काढत गेलेलं आहे, त्यामुळे त्याची तपासणी आवश्यक आहे. तर आज माती परीक्षण हे अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे. तर या माती परीक्षणाकरता शासनाच्या वेगवेगळ्या प्रयोगशाळा आहेत, खाजगी संस्थाच्या वेगवेगळ्या प्रयोग आहेत. तर त्या खाजगी प्रयोगशाळेमधनं केंद्र शासनाची आत्ता एक योजना आलेली आहे की सॉईल हेल्थ कार्ड. अच्छा. तर त्या माध्यमातून पूर्वी ज्या आपण माती परीक्षण करत होतो त्याच्यामध्ये फक्त उपलब्ध कार्बन
उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश एवढीच तपासणी केली जायची. बरं. आता सूक्ष्म अन्नद्रव्याची पण गरज नवीन पिकांच्या करता, नवीन जातींच्या करता गरज निर्माण झालेली आहे. जमिनीतली त्याची पातळी कमी झालेली आहे. तर या संपूर्ण माती परीक्षणाच्या कार्यक्रमाद्वारे उपलब्ध अन्नद्रव्य किती आहेत, पीक कुठलं आपण घेतोय, त्या पिकांची गरज काय आहे, शासनाने शिफारस केलेल्या मात्रा काय आहेत, या सगळ्यांची सांगड घालून एक माती परीक्षणानंतर अहवाल दिला जातो शेतकऱ्याच्या हातात. बरं. की त्याप्रमाणे जमिनीतली खतं किती आहेत, वरून किती घालायची, पिकाची गरज काय आहे, या सगळा एक माती परीक्षण अहवाल त्यांच्या हातामध्ये मिळाल्यानंतर त्याचा योग्य पद्धतीने वापर केला तर शेतकरी एक उत्पादन खर्च पण कमी करू शकेल आणि त्यांचं उत्पन्न पण वाढवू शकेल. बरोबर आहे. याचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांनी करून घेतला पाहिजे. नक्कीच. जय किसान प्रस्तुत आमची माती आमची माणसं. जाधव सर, मला असं सांगा की आत्ताच देशपांडे सरांनी सांगितलं की केंद्र शासनाची योजना आहे सॉइल हेल्थ कार्ड, तर ते काय असतं? आपल्याकडे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान, मी जे सुरुवातीला सांगितलं ते अभियान आहे. त्या अभियानामध्ये ह्या सगळ्या बाबी आहेत. आपण एका बाजूला शेतकऱ्यांना प्रशिक्षण देतो, शेतकऱ्यांना उत्पादकता वाढीची सूत्र सांगतो, उत्पादकता वाढते. ही उत्पादकता वाढत असताना जमिनीचा ऱ्हास होत असतो, जमिनीची सुपीकता कमी होत असते. तर ही सुपीकता किती होती, किती कमी झाली, पुढच्या पिकासाठी ती जमीन किती तयार आहे, हे सगळं बघण्यासाठीचं ही जमिनीचं आरोग्य व्यवस्थापनाची ही बाब आहे. त्यामध्ये माती तपासणी करणं, त्या पिकासाठी लागणारी मूलद्रव्ये किती आहेत हे काढणं आणि नंतर पुढच्या पिकासाठी जमीन तयार ठेवणं आणि ती सुपीकता कायम टिकून ठेवणं, ज्याला शाश्वतपणा म्हणतो, ह्या बाबी सगळ्या ह्या अभियानामध्ये आहेत. आणि ही केंद्र शासनाची आपली अशी योजना आहे. यामध्ये आपण शेतकऱ्यांना सेंद्रिय घटकांचा वापर करायला लावणं, शेतकऱ्यांना जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी पाण्याचं व्यवस्थापन सुद्धा योग्य असणं गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापन करायला लावणं, जसं पाणी देणं गरजेचं आहे तसं जमिनीतलं पाणी निचरा करून देणं सुद्धा गरजेचं असते. त्यासाठीचा सुद्धा उपक्रम आहे. याच्याबद्दल थोडंसं आणखी डिटेलमध्ये सांगता येईल की पाणी आणि जमिनीत ओलावा राखणं, तर ह्याच्याबद्दल काय सांगता येईल? या बाबतीत असं म्हणता येईल आपल्याला की बऱ्याचदा आपण पाणी देताना जमिनीला पाणी देतो का पिकाला पाणी देतो याचा विचार केला जात नाही. पिकाला पाण्याची सुद्धा आवश्यकता लागत नाहीये, पिकाला ओलाव्याची आवश्यकता लागते. आणि ती कधी लागते? पिकाच्या वाढीच्या काळामध्ये त्याची ओलाव्याची गरज ही फार कमी असते. परंतु जेव्हा त्याची उत्पादनाची स्टेज येते, उत्पादनाची वेळ येते, म्हणजे जसं सोयाबीनला शेंगा लागण्याची वेळ आहे, दाणे भरण्याची वेळ आहे, कापसाला बोंड लागण्याची अवस्था आहे, ज्वारीच्या कणसामध्ये दाणे भरण्याची आवश्यकता आहे, हरभऱ्याच्या पिकामध्ये, गव्हाच्या पिकामध्ये दाणे भरण्याची, चीक भरण्याची आवश्यकता आहे. त्यावेळेला जमिनीमध्ये ओलावा असणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि यावर्षीचा जर हंगाम आपण बघितला तर आपल्याला लक्षात येईल की पाऊस लवकर उघडला, पावसाच्या पिकाच्या वाढीच्या काळामध्ये ओलावा होता, पण उत्पादनाच्या वेळेस जमीन कोरडी पडली आणि उत्पादकतेला खूप मोठा फटका बसला. ती होऊ नये म्हणून आपण या योजनेमध्ये आपल्याकडे उपक्रम आहेत की जमिनीमध्ये ओलावा कसा अधिक टिकून राहील, त्याच्यासाठी कोणती अवजारं वापरली जातील, सेंद्रिय घटकाचा अवलंब कसा करता येईल, खतं कोणत्या वेळेला वापरली जातील, जमिनीचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी काय उपक्रम राबवता येतील, ह्या सगळ्या योजना, हे सगळे उपक्रम आपल्याला ह्या शाश्वत शेतीच्या अभियानाच्या माध्यमातून आपल्याला घेता येणार आहेत आणि चालू आहेत तसे. नक्कीच सर, म्हणजे पाणी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहेच, पण जमिनीचा ओलावा हा जो तुम्ही मुद्दा सांगितला तो फार महत्त्वाचा आहे. आणि तो मला वाटतं की आमच्या दर्शकांनी सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. विशेषतः कोरडवाहू जी जमीन आहे तिथे जमिनीचा ओलावा टिकवणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. देशपांडे सर, मगाशी तुम्ही म्हणालात की वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स किंवा खतं जी आज आपल्याकडे उपलब्ध आहेत, तर त्यांच्याविषयी सांगा आम्हाला. पारंपरिक जी खतं आता मी सुरुवातीला सांगितली, युरिया, सुपर फॉस्फेट, DAP, ही खतं जी जमिनीमधून दिली जायची त्याची कार्यक्षमता ही मर्यादित आहे. बरं. वेगवेगळ्या शास्त्राप्रमाणे 50% पर्यंतच फक्त त्यातली अन्नद्रव्य पिकांना मिळतात. बाकीची अन्नद्रव्य एकतर पाण्याबरोबर वाहून जातात किंवा जमिनीमध्ये फिक्स राहतात, ती पिकांना मिळत नाही. म्हणजे त्यातली बरीचशी अन्नद्रव्य ही वाया जातात असं आपण म्हणू शकतो. वाया जातात किंवा जमिनीमध्ये साचून राहतात. बरं. जी पिकांना मिळत नाही ज्या गरजेच्या वेळेला. मग त्याला पर्याय काय? तर त्याला पर्याय म्हणजे 100% पाण्यामध्ये विरघळणारी खतं. तर याची जी पिकांच्या करता उपलब्धता आहे ती 90% वर आहे. बरं. आणि ही जी खतं आहेत आजकाल तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेली आहेत, ती खतं आत्ताच मी सांगितलं की ठिबक सिंचन योजना, या दोन्हीची योग्य प्रकारे सांगड घालता येते. ठिबक सिंचन मधून ही खतं देता येतात. बरं. आणि ती खतं
पिकाच्या सरांनी सांगितल्याप्रमाणे योग्य अवस्थेमध्ये त्याच्या मुळामध्ये मुळाच्या बरोबर वाया न जाता मुळाच्या ठिकाणी ड्रॉपनी ठिबकद्वारे मुळाबरोबर पाणी पण मिळतं आणि योग्य अन्नद्रव्य पण मिळतं. तर अशा प्रकारची ही वॉटर सोल्युबल आपण ज्याला म्हणतो 100% विद्राव्य खतं, ही खतं बाजारामध्ये आल्यामुळे पारंपरिक खतं अधिक ही वॉटर सोल्युबल खतं या दोन्हीचा योग्य मेळ घालून उत्पादन वाढीकरता अतिशय गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणजे ही जी खतं आहेत ह्या खतांचा पुरेपूर उपयोग शेतीला होतो आणि तुम्ही जसं म्हणालात की जी साचून राहतात जमिनीमध्ये ती न राहता पूर्णपणे वापर पिकांना मिळतात ही खतं. बरोबर आहे. आणखीन नवनवीन काय आपल्याकडे नवीन खतं किंवा नवीन काय आपल्याकडे उपक्रम आलेले आहेत? नवीन उपक्रमामध्ये सांगितलं की आता सरांनी सांगितलं तसं शासनाच्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या योजना किंवा खाजगी कंपन्या खाजगी संस्था पण शेतकऱ्यांपर्यंत वेगवेगळ्या योजना घेऊन जातात. पण काय होतं, प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याला जाऊन बघता येत नाही. तर याच्याकरता जुवारीनं काय केलेलं आहे की सोलापूरमध्ये जुवारी ॲग्री पार्क या नावाने एक मॉडेल फार्म तयार केलेला आहे. त्या पार्कमध्ये आपण जे बोलतो ते सगळे प्रयोग तिथे करून दाखवण्यात येतात आणि शेतकऱ्यांना तिथे बोलवून त्यांच्या कार्यशाळा घेऊन त्यांना प्रत्यक्ष दाखवले जातात. बरं, आपण जर बघितलं की ठिबक सिंचन योजना, ठिबक सिंचन योजनेमध्ये पण अल्प खर्चात चालवता येणारी ठिबक सिंचन योजना आहे आणि पूर्णपणे संगणकीयरित्या चालवणारी पण ठिबक सिंचन आहे. हे दोन्ही प्रयोग आम्ही तिथे दाखवले. अच्छा. ऊसामध्ये बघितलं तर वेगवेगळे पट्टा पद्धती आहेत. 3 फूट अंतर, 4 फूट अंतर, 5 फूट अंतर, 6 फूट अंतर, हे सगळे प्रयोग शेतकऱ्याला प्रत्यक्ष बघता येतील असे तिथे आम्ही करून दाखवलेले आहेत. कोरडवाहू शेतीचे प्रयोग तिथे आहेत, फळबागाचे प्रयोग तिथे आहेत, शिवाय शेडनेट आहे, पॉली हाऊस आहे जे अत्याधुनिक समजलं जातं. आणि नुकतीच आमची दुसरी प्रयोगशाळा माती परीक्षणाची महाराष्ट्रातली दुसरी प्रयोगशाळा, पहिली पुण्यामध्ये चालू आहे, दुसरी प्रयोगशाळा तिथे आम्ही ॲग्री पार्कला तिथेच शेतकऱ्यांना जर कोणी शेतकरी आला स्वतःची माती परीक्षण तिथल्या तिथे आम्ही करून त्याला उपलब्ध देणार. त्यांचे कार्यशाळा तिथे होतील, वेगवेगळे तंत्रज्ञ तिथं आहेत ते त्यांना मार्गदर्शन करू शकतील. बरं सर, हे सगळे जे तुम्ही उपक्रम सांगताय तर त्याच्यासाठी काही फीज असतात किंवा काय खर्च असतो? नाही, हा फीज वगैरे याला काही नाही किंवा खर्च काही नाही. शेतकऱ्यांच्या करता मोफत या कार्यशाळा चालवल्या जातात. हा फक्त मार्गदर्शनाचा भाग आहे. नक्कीच सर, हे खूप चांगला उपक्रम आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी ह्याचा फायदा घेतला पाहिजे, कारण कोणतीही वेगळी फी न आकारता अशा प्रकारचे उपक्रम केवळ शेतकऱ्यांसाठी आज इथे राबवले जात आहेत आणि त्याचा फायदा मला वाटतं नक्कीच सर्व शेतकऱ्यांना होऊ शकतो. घेत आहेत खूप. आज जर तिथे बघितलं तर हजारोंच्या संख्येनं शेतकरी वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून तिथे येऊन प्रत्यक्ष भेट देतात. बरं, आम्ही आमच्या माध्यमातून काही शेतकरी तिथे घेऊन जातो. जशी जशी ज्यांना माहिती मिळेल तसे शेतकरी स्वतःहून तिथे बघायला येत आहेत. बरं बरं. जाधव सर, फळांचं उत्पादन आपल्याकडे वाढावं, विशेषतः नारळासारख्या फळांचं उत्पादन वाढावं यासाठी शासनाच्या काही योजना आहेत आणि अभियानामध्ये त्यांचा समावेश आहे, तर त्याबद्दल थोडक्यात सांगा. आपल्याकडे मी जसं सुरुवातीला सांगितलं वेगवेगळे अभियान आहेत. त्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान हे सुद्धा आहे. राज्यामध्ये शेतकऱ्यांना फलोत्पादन राष्ट्रीय फलोत्पादन अभियान म्हणजे NHM असं म्हणून या अभियानाची ओळख आहे. आणि ज्यांच्याकडे थोडीशी पाण्याची उपलब्धता आहे असे शेतकरी या अभियानामध्ये सामील झालेले आहेत. याच्यामध्ये जी महत्त्वाची जी पिकं आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या प्रदेशानुसार आहेत. कोकणामध्ये बघितलं तर आंबा, काजू, नारळ आहे, मसाल्याची पिकं आहेत. मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला आंब्यासारखं पीक किंवा मोसंबीसारखं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलेलं गेलेलं दिसतंय. विदर्भामध्ये संत्र्यासारखं पीक घेतलेलं आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये केळीसारखं पीक आहे. दक्षिण महाराष्ट्रामध्ये गेलं तर डाळिंब आणि द्राक्षाचं पीक आहे. म्हणजे आपली विविधता अशी पिकांची आहे. या सगळ्या पिकांच्या बाबतीमध्ये आपण या अभियानामध्ये समावेश केलेला आहे. त्यांच्या ह्या सगळ्या पिकांच्या फळपिकांच्या चांगल्या जातीची उत्कृष्ट क्वालिटीची कलमं किंवा रोपं उपलब्ध करून देणं ही सगळ्यात महत्त्वाची बाब आपल्याला या अभियानामध्ये आहे. म्हणून या अभियानामध्ये आपण रोपवाटिका तयार करणं, मग ते शेतकऱ्यांकडे असेल, कृषी विद्यापीठामध्ये असेल, शासनाच्या प्रक्षेत्रावरची असेल, त्या रोपवाटिकेमधून जातिवंत
आणि अत्यंत चांगल्या क्वालिटीची रोपं तयार करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणं लागवडीसाठी हे आपलं हे महत्त्वाचं हे काम या अभियानामध्ये सध्या चालू आहे. बरोबर आहे, कारण चांगलं उत्पादन आपल्याला हवं असेल तर फळांची चांगल्या प्रतीची रोपं चांगल्या असणं प्रतीची रोपं म्हणजे आपण हे म्हणतो खूप शुद्ध बीजापोटी महत्त्वाचं आहे. फळे रसाळ व म्हणते बियाणं चांगलं असेल रोप चांगलं असेल तर त्याला येणारी फळं निश्चितच चांगली असतील. अगदी अगदी. आणि शासनाच्या योजनांतर्फे आणि अभियान जी राबवली जातात त्यातर्फे त्यांच्या मार्फत ही चांगली रोपं ही आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतोय. सर, आज आपण दोघेही इथे आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खरोखर खूप चांगलं असं मार्गदर्शन आणि खूप वेगवेगळ्या विषयांवर आमच्या सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपल्या दोघांचीही मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. जय किसान प्रस्तुत आमची माती आमची माणसं.